ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर रुक्मिणी घाडगे आणि केशव घाडगे म्हणून आहेत, दोघं पती पत्नी आहेत। त्यांनी दोघांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर काकू म्हणत होत्या, माझं वय आता 66 आहे आणि काकांचं वय आता 68 आहे। त्यांनी हा दोघांनी एक पती पत्नी दोघांनी अनुभव काहीतरी शेअर केलेला होता मध्यंतरी, तर तो अनुभव आम्ही ऐकून दोघंही अनुभव शेअर करायचं असं ठरवलेलं आहे। पण दोघांचा अनुभव वेगवेगळा शेअर कर असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आज काकूंचा अनुभव शेअर करते, उद्या काकांचा। 4च अनुभव होते म्हणून मी काही केलेलं राहू दे नंतर करू, आणि तो नंबर पण मी स्विच ऑफ करून ठेवलेला होता की अजून थोड्या दिवसाने घेऊया आणि मग एकत्र अनुभव शेअर करूया। आई म्हणले असतील फारच कामचुकारपणा करायला लागलेस, आणि मी काल म्हणजे ते नंबर चालू केला आणि व्हॉट्सअपला एकदम 6 व्हॉट्सअपला अनुभवांचे व्हिडिओ आलेले बघितल्यावर म्हणलं बापरे, आता काही थांबण्यात अर्थ नाही। आपण म्हणजे फारच जास्त कामचुकारपणा केल्यामुळे एकदमच 10 अनुभव येऊन पडल्यामुळं मग ते एकदमच मला जास्त लोड वाटायला लागतं आणि टेन्शन यायला लागतं, अरे आपलं व्यवस्थित होते का नाही हे। म्हणजे प्रत्येक अनुभव त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं शेअर व्हावा ही एक इच्छा असते, आणि त्यामुळं म्हटलं नको आता उगीच आळस करण्यात अर्थ नाही। तर सॉरी, इतके दिवस बऱ्याच जणांनी मेसेज पण केले की काय येत नाही आहेत, तर माझ्याच कामचुकारपणामुळं ते राहून गेलेलं, तर सॉरी त्याबद्दल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस जी लाईफ अँड रूल्स ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ पोस्ट होत आहेत, म्हणजे थोडेसे गॅप पडतो आहे पण तिकडं पण चांगले व्हिडिओ पोस्ट होत आहेत। तर ते पण चॅनलला भेट द्या। तर तिथले व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अनुभवाकडे येते, तर रुक्मिणी काकू म्हणत होत्या, म्हणजे त्यांचं नाव जे होतं माहेरचं, तर त्या म्हणल्या माझं नाव रुक्मिणी नाही आहे, ह्यांचं नाव केशव असल्यामुळे ह्यांनी असं ठरवलं होतं की लग्नानंतर तुझं नाव रुक्मिणी करायचं। तर काकू म्हणत होत्या माझं माहेरचं नाव जे आहे ते पद्मा आहे, पण ह्यांचं नाव केशव असल्यामुळं ह्यांना असं वाटलं की माझ्या बायकोचं नाव आपण रुक्मिणी ठेवूया, तर त्यामुळं माझं नाव रुक्मिणी ठेवलं गेलं म्हटल्या लग्नानंतर। आणि मग त्या म्हणत होत्या ज्यावेळेला आमचं लग्न ठरलं, त्या म्हणजे लग्न जे होतं ते माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे म्हणतात त्या काळामध्ये, आणि त्या काळात असं काही चालत नव्हतं म्हणल्या लव्ह मॅरेज वगैरे। पण माझी 12वी झालेली होती, आम्ही दोघंही आईंच्या मार्गातले होतो म्हणतात आधीपासून, आणि त्यामुळं मला असं वाटायचं की एका मार्गातले आहोत आपण, विचार जुळत आहेत, तर हे केलं। पण ते घरी तसं नव्हतं म्हणल्या, कास्ट वेगळी होती, तर त्यामुळं प्रॉब्लेम येत होते। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होत होत्या घरी, म्हणजे सांगितलेलं होतं अगदी धाडसानं, आम्ही दोघांनीही सांगितलेलं होतं, पण घरनं परवानगी नव्हती। म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न करणं वगैरे ह्या गोष्टी जुळून येणाऱ्या नव्हत्या, आणि ते आईंना पण मान्य होणारं नव्हतं। त्यामुळं घरच्यांच्या संमतीनंच करायचं ठरवलेलं होतं, पण घरचे कन्व्हिन्स होत नव्हते। पण आईंनी अशी कृपा केली म्हणल्या, ती गोष्ट घडून आली। म्हणजे मी ज्या पण वेळेला स्थळं बघायला यायची त्यावेळेला मी रोज आईंना हीच प्रार्थना करायची की त्यांना पसंत पडलं तर आम्हाला पडू नये, आम्हाला पसंत पडलं तर त्यांना पडू नये, आमच्या इकडच्यांना पडलं तर असं व्हावं आई। आणि मी ते स्थळ येऊन बसलं, मी बसले की समोर पूर्ण त्यांनी जाईपर्यंत माझं नामस्मरण चालू असायचं मनातल्या मनात म्हणलं की हे कुठंतरी मोडलं पाहिजे। विरोध तर करत नव्हते, पण मोडलं पाहिजे हे आतून आईंना फक्त प्रार्थना आणि नामस्मरण आधीपासून म्हणल्या। मी जी सेवा केली त्या सेवेमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं तर ते नामस्मरणाला दिलेलं आहे आधीपासूनच म्हणतात, आणि आजपर्यंत आम्ही दोघांनीही त्याच गोष्टीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे। का तर एक देव, एक गुरु, एक नाम हे जे आईंनी सांगितलेलं आहे, तर ते आम्ही दोघं तंतोतंत पाळतोय, आणि ते नाम जर आपल्यासोबत असेल तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही, असं म्हणत होत्या काकू। तर त्या म्हटल्या एकही स्थळ असं झालं नाही की दोन्हीकडून ती पसंती आली, का तर ज्या वेळेला मी बसायची
म्हणजे येणार आहेत म्हटल्यावर सकाळपासूनच माझं नामस्मरण चालू असायचं म्हटलं. आणि 12वी माझं शिक्षण झालेलं होतं. त्याच्यानंतर हे घरी कळल्यानंतर माझं शिक्षण बंद केलं गेलेलं होतं म्हटलं त्यावेळेला. का तर त्यावेळेला फार स्ट्रिक्ट होतं म्हटलं, काय शिकून करणार आहे आणि नकोच ते शिक्षणच नको असं झालेलं होतं. पण माझे मिस्टरसुद्धा फार जिद्दी होते म्हटलं. त्यांनी ठरवलेलं होतं की लग्न करायचं तर हिच्याशी करायचं. त्यांच्या घरातले थोडेफार तयार होते, पण माझ्या घरातले अजिबातच तयार नव्हते. आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांना थोडं किडनीचा प्रॉब्लेम व्हायला लागला म्हटलं. आणि त्याच्यानंतर डायलिसिस वगैरे ह्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग वडील पण तब्येतीनं खालावायला लागले वगैरे म्हटल्यावर का नाही त्यांना पण असं वाटायला लागलं की बाबा ठरत पण नाही आहे आणि म्हणजे हिच्या मनात पण नाही आहे. आणि मी सारखी म्हणायची बाबा आज ठरत पण नाही आणि मला असं वाटतंय की तुमच्यासमोर माझं चांगलं झालेलं तुम्ही बघावं. आणि जात वेगळी असली म्हणून काय झालं, मी खूप जास्त कन्व्हिन्स करायचे. असं काही नव्हतं म्हटलं की बोलण्याची पण धाडस नाही घरात वगैरे, असं काही नव्हतं. सुशिक्षित होती माझी फॅमिली आधीपासून, पण एवढं असं हे नाही की तुम्ही दुसऱ्या कास्टमध्ये म्हणजे स्वतःच्या मनानं लग्न करा, असं काही नव्हतं. पण वडील माझे त्यावेळीसुद्धा आजारपणातसुद्धा रागानं बघायचे म्हटलं. ते असे शब्द मी कधी बोलले केले तर. पण नंतर ते पूर्ण ह्या गोष्टी म्हटल्या 3 वर्ष चालू होत्या. आणि खूप मग हे झालं वडिलांना नंतर खूप त्रास व्हायला लागला, हे व्हायला लागलं. 3 वर्षात एकही स्थळ पसंत केलं नाही मला म्हटलं. आणि जरी पसंत पडलं तर आमच्या इकडे पसंत नसायचं वगैरे, असेच प्रकार घडत आले. आणि मी त्यामुळं खूप जास्त म्हणजे कुठेतरी मनात सल पण होती की बाबा आपल्या बाबांना काय होईल वगैरे काय आपल्या लग्नाच्या आधी. पण मी सारखी प्रार्थना माझी असायची आणि सारखं माझ्या मनात हेच विचार असायचे की माझं लग्न आणि मेन म्हणजे माझं चांगलं झालेलं माझ्या वडिलांनी बघितलं पाहिजे. हे माझी फार इच्छा होती म्हटलं. आणि ती मी आईंच्या पुढं बोलून दाखवायची नाही, पण आईंना काय बोलून दाखवायला लागत नाही, ती आईंना माहीत होती म्हटलं. आणि ह्याच्यामध्ये असं झालं की 3 वर्ष निघून गेली आणि त्याच्यानंतर बाबांना खूप त्रास व्हायला लागला, त्यांची तब्येत खालावायला लागली वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अचानक त्यांना काय झालं कुणास ठाऊक एक दिवशी. आणि ते म्हणजे रागातच बोलले, "तुला जे मुलगा पाहिजे ना, तू कर बाई लग्न." काय माहिती नाही म्हटलं. पण सगळ्यांना असं वाटायला लागलं ते रागात बोलायला लागलेत वगैरे, पण रागातच होतं ते. असं काही मनापासून बोलले नव्हते ते. पण तरीसुद्धा त्या गोष्टीला त्यांनी होकार दिलेला होता. ही खूप मोठी गोष्ट होती म्हटलं. कसं मलाच कळलं नाही की हा चमत्कार झाला कसा. पण बाबांची संमती झाल्यामुळं आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं आजी माझी अगदी ठणठणीत होती आणि बाबांची अशी अवस्था होती. तर मुलगा आपला तयार आहे, तर मग आपण कशाला हे करायचं. आजीनं सुद्धा म्हणजे मनात नसताना होकार दिला, आईनं सुद्धा मनात नसताना होकार दिला. काका काकू मग काय बोलू शकत नव्हते. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं आमचं लग्न आईंच्या कृपेनं त्या म्हणतात झालं. तिकडच्यांनी थोडंफार नाराजी होतीच त्यांची पण, पण तरी मुलासाठी त्यांनी तयार झालेले होते. इकडं पण तसंच होतं. पण ज्या वेळेला आम्ही म्हणतात एक संसाराला सुरुवात केली आणि वर्ष 2 वर्ष झाली, तर त्यावेळेला आई-बाबांना कुठंतरी आजीलासुद्धा एक खूप समाधान वाटायला लागलं की अरे आपल्या मुलगीनं योग्य नवरा निवडलेला आहे, योग्य व्यक्ती निवडलेला आहे, हे त्यांना वाटायला लागलं. आणि त्यांना खूप समाधान वाटायला लागलं या गोष्टीचं की नाही माझ्या मुलीचं चांगलं झालेलं आहे. काही खूप नातेवाईकांनी नावं ठेवली. परत नातेवाईकांनी काही बोलले, आईवडिलांना टोमणे मारले गेले. मलाही कधी कधी टोमणे मारले जायचे म्हणल्या, कधी कार्यक्रमात वगैरे गेले तर खूप टोमणे मारले जायचे. पण कुठंतरी आत जेलसीसुद्धा असायची नातेवाईकांच्या मनात की अरे हिला म्हणजे खूप चांगलं मिळालं हिला. आणि नवरा बँकेत सगळं हे झालं, चांगलं झालं हिचं. आणि हिला काय कमी नाही आहे आता, असं कुठंतरी जेलसी पण असायची. पण ते टोमणे मारणारे काहीतरी हे करून टोमणे मारतात की कुठंतरी हिला खाली दाखवायचं आहे. तर त्या पण गोष्टी झाल्या सगळ्या. पण आईंनी म्हणतात माझं खूप चांगलं केलं आणि उपासना चालू होती, सगळं चालू होतं.
पण नंतर म्हणतात की मुलासाठी मला प्रॉब्लेम यायला लागला. त्या गोष्टीसाठी म्हणल्या खूप नंतर टॉर्चर व्हायला लागलं. एक 3-4 वर्ष गेल्यानंतर टॉर्चर व्हायला लागलं. त्या काळात नंतर बाबा पण गेले. मग ती खूप वाईट वाटायला लागलं, की बाबांनी माझा संसार तर चांगला झालेला बघितला, पण माझं एखादं मूलबाळ नाही बघितलं. ही खूप गोष्ट मनाला लागून राहायला लागली म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की घरून सासरकडून वगैरे पण खूप जास्त टॉर्चर व्हायला लागलं. तुला आधीच सांगत होतो लग्न करू नको ह्या मुलीशी वगैरे, असं ते बोलणं ऐकायला यायला लागलं. खूप भीती वाटायला लागली, खूप टेन्शन यायला लागलं म्हणलं. आणि सारखं मग आईच्या मागं मी प्रार्थना करायची, आई मला एखादं मूलबाळ लवकरात लवकर द्या, मला एखादं मूलबाळ लवकरात लवकर द्या. असं म्हणून मी खूप आईच्या मागं लागायची, रोज रडायची आईंच्या पुढं. जेवढं मी माझ्या लग्नासाठी जेवढं मी आईंच्या पुढं कधी तगादा नाही लावला किंवा आईंच्या पुढं मी एवढे विनवण्या नाही केल्या, तेवढं मी मुलासाठी करायला लागले म्हणलं. मला असं वाटायला लागलं कुठंतरी संसार आपल्या धोक्यात आहे. का तर तशी कंडिशन असते म्हणल्या. त्या काळात तर खूप हे होतं. आणि तर त्यामुळं मी सारखी आईंना हे करायला लागले. तर हा अनुभव मी आधीच ऐकलेला होता थोडा, म्हणजे निम्मा पूर्ण ऐकलेला नव्हता, पण निम्म्यापेक्षा जास्त ऐकलेला होता. थोडंसं किंचित राहिलेलं होतं ऐकायचं. आणि एक फ्रेंड आहे माझी, तिनं कॉल केलेला होता त्यावेळेला. आणि तिनं तिनं पण हेच असं काहीतरी म्हणजे थोडंसं अशाच प्रकारचं काहीतरी मांडलेलं होतं. तर तिला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर कळेल की मी असं का बोलले. मी तिला बोलले की प्रत्येक वेळेला आपल्या इच्छा बदलत जातात. म्हणजे आपण काय करतोय, ही इच्छा पूर्ण झाली आई, हां आपण खुश होतोय, पण ते खुश होणं काही काळासाठीच असतंय. आपल्यानंतर लगेच दुसऱ्या इच्छा सुरू होतात आणि आपण परत इच्छांच्या पाठीमागं पळायला लागतो. मग ती इच्छा पूर्ण होईना की आपण परत त्रासात, परत ते संपलं की आपण तिसरी इच्छा, असं हे इच्छांची साखळी, अपेक्षांची साखळी वाढत असतात. तर आपण त्यावेळेला हे जर केलं की आई माझं जे आहे स्वप्न किंवा माझी जी इच्छा आहे ती योग्य असेल माझ्यासाठी, तर ती पूर्ण करा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल ती माझ्यासाठी योग्य नाही आहे ती इच्छा, किंवा त्या इच्छेतून मला काही साध्य होणार नाही किंवा मला परत त्रास होणार आहे काहीतरी, तर तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे. आणि ज्यावेळेला आपण असं म्हणतो ना, तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे, माझ्यासारख्या इच्छा मी मांडत नाही बसणार, तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे. त्यावेळेला आपल्यासाठी जे होतंय ते अगदी योग्य होतंय. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. का तर मी पण हेच बरं हां आई हे पाहिजे हो, मग त्याच्यासाठी दिवस आणि रात्र आईच्या पुढं म्हणजे प्रत्येक वेळेला आईंना विनवण्या करतात, आई हे होऊ दे, आई हे होऊ दे. मी तुम्हाला सांगते लिटरली या 2 वर्षामध्ये, 2-2.5 वर्षामध्ये काहीही मागणं सोडून दिलेलं आहे. ज्यावेळेला आपण मागतोय त्यावेळेला मिळाले की नवीन त्रास, म्हणजे हे चक्र असतंय की तुझ्या इच्छेप्रमाणे तर होईल, पण त्याच्यातून काही जे निर्माण होईल ते त्याची जबाबदारी तुझी असेल. पण माझ्या इच्छेनुसार ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुझ्यासाठी जे योग्य असेल तेच मी देईन. हे तत्त्व असते गुरूंचं. तर त्यामुळं खूप जास्त नाही हे करायचं की तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हां माझी ही इच्छा आहे, मांडायची आपली इच्छा, ही माझी इच्छा आहे, पण ती योग्य आहे माझ्यासाठी, खूप ती चांगली आहे. आपल्याला माहिती नसते आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर ती माझ्यासाठी खूप चांगली आहे, माझं फ्युचर त्यातनं खूप चांगलं होणार आहे त्या गोष्टीतनं. तर ती इच्छा पूर्ण करा. जर होणार नसेल, तुम्हाला वाटत असेल त्या गोष्टीतनं काही माझं योग्य होणार नाही आहे, तर मग तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. हे ज्यावेळेला आपण बोलतोय त्यावेळेला आपल्या सुखासाठी जे गोष्टी होतील त्या घडवून आणतात गुरु. हे मी खूप जास्त अनुभवलं आहे. तर अनुभवाकडे येते सॉरी. तर त्या म्हणत होत्या का तर तसंच हे काहीतरी घडलं आहे त्यांच्या आयुष्यात म्हणून मी हे बोलले, नाहीतर बोलले नसते. तर त्या बोलल्या
मी लग्नासाठी सुद्धा इतकं आईंच्या पाठीमागं कधी लागले नव्हते, तेवढं मी मुलासाठी आईंच्या पाठीमागं लागले. खूप रडायची म्हणल्या मी. कुणी काही बोललं तर मला असं सेवेत मन लागायचं नाही, मला सेवा करू वाटायची नाही. तसंच मी करायची आणि आईंना दूषणं द्यायची. का तुम्ही परीक्षा चालवले, इतके वर्ष झाले लग्नाला, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, तरी हे होत नव्हतं. आणि मग मी खूप रडायची. टोमणे ऐकले की असं वाटायचं की जाऊन एकेकाचा गळा दाबू काय, असं म्हणतात त्या. असं व्हायचं त्यावेळेला. आता ती सिच्युएशन नाही, पण त्यावेळेला तेवढं अज्ञान होते म्हणल्या. तसं वाटायचं, खूप अपमान सहन व्हायचा नाही तो. असं वाटायचं जाऊ दे बाबा, आपण माहेरी निघून जावं काय. पण तशी पण सिच्युएशन नव्हती की माहेरी कोण ठेवून घेणार. तसं काही त्यावेळेला हेच नव्हतं की खूप दिवस आपण माहेरी राहू शकेन. तर ह्या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा. आणि मग म्हटल्या जवळजवळ 7 वर्ष गेली, सेवा चालू होती, 7 वर्ष गेली. 7 वर्षांनी माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे मी रोज तगादा, रोज आईंच्या पुढं रडणार, रोज आईंना दूषणं पण देणार. आईंना म्हणणार की कशाला तुम्ही लग्न लावलं, जर माझं चांगलंच करायचं नव्हतं तर लग्नच कशाला लावलं, आणि तुमच्यावर विश्वास ठेवून राहू का नको असं वाटायला लागलं आहे मला. असं पण मी बोलायची म्हणला. आणि ज्या वेळेला मी प्रेग्नंट राहिले म्हणल्या त्यावेळेला खूप आनंद झाला, खूप म्हणजे इतका प्रचंड आनंद झाला, ते काय बोलायचंच नाही म्हणला. मुलगा झाला, खूप सुंदर. म्हणजे ते काय, म्हणजे घर असं सगळ्या आनंदानं भरून गेलेलं होतं म्हणल्या की मुलगा झाला म्हणून मुलाला. आणि काय म्हणजे असं वाटत होतं की तो मुलगा येताना करोडाची संपत्तीच घेऊन आलेली आहे का काय, असं तो आनंद होता म्हणला. मला तर खूप जास्त, माझ्या मिस्टरांना पण खूप जास्त. मुलगा आमचा खूप चांगला झाला, खूप शिकला चांगलं, खूप म्हणजे आईंच्या मार्गात आला लवकरात लवकर म्हणला, खूप चांगलं शिकला. त्याच्यानंतर म्हणजे मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर मुलगी पण झाली एक मला म्हणल्या. आणि मुलगा झाल्यानंतर मी कधीच आईंना प्रार्थना केली नाही म्हणल्या मला दुसरं मूल व्हावं म्हणून, कधीच नाही म्हणला. ते आपसूक झाले म्हणल्या, मुलगी मला आपसूक झाली. ते लगेचच 2-3 वर्षात हे झालं आणि मुलगी पण झाली म्हणल्या. ज्या वेळेला मुलगा खूप चांगलं शिकायला लागला त्यावेळेला सगळ्यांना कौतुक वाटायला लागलं. खूप चांगलं मुलगा शिकला माझा, इंजिनियर झाला. आणि म्हणजे थोडे दिवस तो बँकॉकला होता म्हणला. तिथून परत तो म्हणजे मुंबईमध्ये हे झाला, शिफ्ट झाला. त्याच्यानंतर म्हणल्या की आमचं आणि त्यांचं हे वेगळं झालं म्हणल्या, लाईफ वेगळं झालं. मुलाचं आमचं थोडंसं लाईफ वेगळं झालं. आईंच्या मार्गात होता, आम्हाला काळजी नव्हती म्हणल्या. पण मुलानं लव्ह मॅरेज करायचं ठरवलं. आम्ही दोघं पण काही नाही म्हणणारच नव्हतो, आम्ही पण तेच केलेलं होतं. तर आम्ही नाही आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं की आपल्या संस्कारात साजेशी अशी मुलगी कर. तर ज्या वेळेला लग्न झालं म्हणल्या तर त्यावेळेला म्हणजे आमची पसंती नव्हतीच त्या लग्नाला म्हणल्या, दोघांचीही नव्हती. आम्हाला काही कास्टचा किंवा हे नाही, पण तिचं जे राहणीमान होतं ते कुठंतरी सगळंच वेगळं होतं. जे जाणवत होतं आम्हाला की ते आपल्या कुठल्याच तत्वात किंवा आपल्या कुठल्याच संस्कारात ती मुलगी बसणारी नव्हती. पण माझ्या मुलाचा हा हट्ट होता की नाही आई, आणि आपण आपल्या घरात ती ज्यावेळेला येईल, मी आईंच्या मार्गातला आहे तर मी तिला आईंच्या मार्गात आणेन. खूप चांगलं आपण तुला जसं वाटत होतं, आजोबांना जसं वाटत होतं तू संसार नाही चांगला करू शकणार किंवा तुमचा संसार व्यवस्थित होणार नाही असं त्यांना जे वाटत होतं, तर पण तुम्ही करून दाखवला ना, तसंच मी तुम्हाला करून दाखवेन. आणि मुलाच्या ह्याच्यासाठी आम्ही तो होकार दिला म्हणला. आणि आम्ही त्याला आधीच सांगितलं की ती कुठेही आपल्या ह्याच्यामध्ये थोडंही तत्वात बसत नाही आहे, पण तू तिला समजवून आईंच्या मार्गात आण, तिला हे कर. आणि अगदी आजपर्यंत बोट नाही कोणी दाखवलं तसंच संसार केला पाहिजे. तर त्यानं खूप आम्हाला हे केलं, म्हणजे आपण काय म्हणतोय, विश्वासात घेऊन सांगितलं की नाही, आपल्या ह्याच्याप्रमाणे ती हे करेल.
आणि तू अजिबात त्या गोष्टींची काळजी करू नका तुम्ही वगैरे माझ्या ह्यांनी सांगितलं, माझ्या मुलानं सांगितलं. आणि आम्ही त्या गोष्टीला होकार दिला. लग्न झालं म्हणलं. ते दोघं मुंबईला तिकडंच राहायला लागले. आम्ही इकडंच राहत होतो, पुण्यातच म्हणले. आणि ज्या वेळेला म्हणजे 3-4 महिने झाले लग्न होऊन, आम्हाला असं जाणवायला लागलं की ती तर बदललेली नाही आहे, पण आमचा मुलगा बदलतोय. हे आम्हाला जाणवायला लागलं. खूप जास्त वाईट वाटायला लागलं म्हणलं की ज्या मुलासाठी मी इतकं रडले, मी इतकी आईना दुष्ण दिली, मला पाहिजेच म्हणून मागं लागले, त्या त्या गोष्टीनं मला आज कितपत त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणजे लग्न पण खूप लवकर झालं. माझ्या मुलाचं हुशार असल्यामुळं करिअर पण खूप लवकर झालं म्हणलं आणि लग्न पण खूप लवकर झालं म्हणलं. त्यामुळं म्हणजे अगदी तो जॉबला लागल्यानंतर 1-2 वर्ष बँकॉक वगैरे ते झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी तर त्यानं लग्न केलं म्हटलं. आणि आम्हाला वाटत होतं थोडे दिवस अजून जाऊ दे वगैरे. तर म्हणल्या मला असं वाटायला लागलं की ज्या गोष्टीसाठी आपण इतका तगादा लावला होता गुरूंकडं, ज्या गोष्टीसाठी आपण इतकं हे करायला लागलेलो, ज्या मुलासाठी आपण इतकं म्हणजे नवसंसुद्धा काय केली म्हणल्या मी कुठल्या ठिकाणी. माझ्या सासूनं किंवा मी सगळीकडे आम्ही नवसं वगैरे पण केलेली होती म्हणल्या. तर ते 3-4 महिन्यात इतके भयानक बदल जाणवायला लागले म्हणल्या की आम्हाला असं वाटलं की आता काय करावं नेमकं. आईंना प्रार्थना करायला लागले, आई कुठनं तरी बाहेर काढा याला, ह्याच्यामधून बाहेर काढा याला. शक्य नव्हतं म्हणलं आमच्यासाठी ते, का तर तो इतका बिघडत चाललेला होता. दोघं मिळून ड्रिंक करायचे म्हणला घरात, दोघं मिळून ते. आणि त्यांनी तिकडं त्यांचं स्वतःचं घर तयार केलेलं होतं. त्यांनी तिकडं आमच्याकडं राहत पण नव्हते ते. तर त्यामुळं जॉब होते तिथंच. तर त्यामुळं मग आम्ही काहीच बोलायला हे नाही. लग्नाच्या आधी पण थोडे एक जॉबला लागल्यानंतर 1-2 वर्षानंतर त्याचा त्रास सुरूच झालेला होता म्हणलं आम्हाला. का तर ह्या गोष्टीमुळं, का तर ही मुलगी आहे. आम्हाला काहीच अडचण नव्हती, पण मुलगी व्यवस्थित असावी अशीच आमची फक्त अपेक्षा होती म्हणलं. दोघं मिळून ड्रिंक करायचे, दोघं मिळून सगळी व्यसनं करायची म्हणलं. जे एखाद्या लेडीजनं नाही करायला पाहिजेत, ती सगळी व्यसनं ती करत होती म्हणलं. त्यांच्या पार्ट्या, लेट नाईट येणं, जरी आम्ही कधी कॉल केला तरी ते बाहेरच असायचे. आम्ही भीतीपोटी किंवा काळजीपोटी कॉल करायचो, तर ते मग नंतर ते इग्नोर करायचे. नंतर करतो, मी सांगितले ना नंतर करतो, कशाला फोन करताय 17 वेळा. हे जे होतं, तर त्यावेळेला मला असं जाणवायला लागलं, ह्या गोष्टीसाठी आपण गुरूंकडं अगदी त्यांना दूषणं देण्यापर्यंत आणि अगदी मला पाहिजेच म्हणून हट्ट केला. तो हट्ट होता की मूर्खपणा असं वाटायला लागलं म्हणलं मला. आणि असं वाटायला लागलं मुलगा झालाच नसता आपल्याला बरं झालं असतं, किंवा आपल्याला मूलच नसतं तर बरं झालं असतं, असं वाटायला लागलं म्हणलं. मुलगी शिकत होती, मुलगीनं चांगलं हे केलं, आईंच्या मार्गात ती पण होती. पण कुठंतरी वाटायचं की काय आपण मुलांसाठी एवढं हे केलं, पण काय मुलं म्हणून आपण आयुष्य घालवलं. आणि त्यांचं लाईफ आता वेगळंच आहे आणि आपल्याला कुठंच ते त्यांच्या लाईफमध्ये हे करत नाही आहेत. पण मुलगीनं तिला चांगलं मिळालं, ती पण चांगली सेटल झाली, तिचं पण चांगलं झालं, ती तिच्या संसारात रुजली. आणि असं काही मुलीनं कधी आम्हाला त्रास दिला वगैरे असं नाही, पण मुलानं आम्हाला भयानक त्रास दिला म्हणला. भयानक म्हणजे तो विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आमच्यासोबत घडत गेल्या. आईंचा मार्ग सुटला म्हणल्या त्याचा. आणि मग तर माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली. कधी तो ज्यावेळेला आम्ही कधीतरी म्हणजे काळजीपोटी आम्ही जायचो मग म्हणल्या मुंबईला. आम्हाला भीती वाटायची आणि आम्ही जायचो, काय करतात काय नाही. उगीच आम्ही एखादा दिवस राहिलं तर त्यांना ते खूप त्रासाचं व्हायचं म्हणल्या. कधी एकदा निघून जातील असं ते करायचे म्हणल्या. आणि आम्ही तिथं ते बघायचो, तर आम्हाला पण राहावंसं वाटायचं नाही. पण आपल्या मुलाला कोणतरी तर सावरलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि मेन म्हणजे ती मुलगी काकूकडे वाढलेली होती, तिला आईवडील नव्हते, त्यांना काही फरक पडत नव्हता ही काय करते आणि काय नाही.
तिला कोणच नव्हतं म्हणल्या सांगणाऱ्या. आणि बहीण होती एक, ती खूप चांगलं सांगत होती, एखाद्याचं खोटं बोलू नये, पण ती खूप चांगले सांगत होती म्हणल्या काकू. पण त्या बहिणीचं ती ऐकतच नव्हती. बहिणीला काय ती ह्याच्यातच धरत नव्हती, की आपल्या नातेवाईकांमध्येच पकडत नव्हती म्हणल्या त्या. आणि त्यामुळं मग म्हणला ती बेफिकीरपणानं वागत होती, तो पण बेफिकीरपणानं वागत होता. आम्हाला इतकी भीती वाटायची, की देवाने एवढं सगळं दिलं. मग कधी मी महिन्यातनं उगीचच एखाद्या शनिवारी रविवारी आम्ही उगीचच जायचो, काहीतरी चांगलं सांगावं म्हणून. आणि मी सांगायची, "अरे तू हे जे करतोयस, ह्यात थोडा तरी वेळ आईंना दे." म्हणजे मी दुसरं तर काही सांगू शकत नव्हते, हे सोडा ते सोडा. ते ऐकण्याच्या पलीकडे ते दोघंही गेलेले होते. पण आईंचं तर थोडं हां करतोय मी ना, ज्या वेळेला वेळ मिळेल त्याला. आता काय मला तेवढा वेळ नसतोय, आधी वेळ असायचा. हे शब्द ऐकले की मला असं वाटायचं म्हणल्या, की काहीतरी घ्यावं आणि आपल्या मुलाला आपणच मारून टाकावं. का तर ज्या गुरूंमुळं आपण इथं आहे, एवढ्या मोठ्या पोस्टवर, एवढ्या चांगल्या ठिकाणी आपल्याला घर-दार सगळं गुरूंच्या कृपेने मिळाले. त्यांच्यासाठी जर तुला वेळ नसेल, तर ते आयुष्य व्यर्थ आहे ह्याचं. आणि कशाला जगतोयस तू, म्हणून त्याचा खून करावा असं वाटायचं मला. म्हणल्या किती मी त्रासात दिवस काढले ते. रोज मी रडायची, पण आईंकडे मागायची नाही म्हणल्या. मी हात जोडून आईंकडे त्याच्यासाठी मी काहीही मागितलं नाही म्हणल्या. हां, आतून वाटायचं की यातून तो बाहेर पडला पाहिजे, आई तुमच्या चरणाजवळ आला पाहिजे. पण मी त्या गोष्टीसाठी आईंकडे तगादा लावला नाही. एकदा तगादा लावून ही गोष्ट मी मिळवलेली होती म्हणल्या. आईंकडं पाठीशी लागून ती गोष्ट मी मिळवलेली होती. आता मला पाठीशी लागून हे करायचं नव्हतं असं म्हणत होत्या काकू. आणि मग म्हणल्या खूप खूप म्हणजे जवळजवळ आम्हाला ह्या गोष्टींसाठी म्हणल्या जवळजवळ तिथनं पुढं आम्ही 8-9 वर्ष झुरत होतो म्हणल्या. 8-9 वर्ष ह्यांचे असेच प्रकार चालू होते म्हणल्या. ड्रिंक करायचं, पाहिजे ती व्यसन करायची, लेट नाईट पार्ट्या करायचं, निवांत फिरायचं, जे येईल पैसा तो उधळून लावायचा, सेविंग काही नाही, काही नाही, नुसतं असं मज्जा करण्यात त्यांनी 8-9 वर्ष घालवली. आणि तुम्हाला सांगते म्हणला, आम्ही फक्त त्रासात. मुलाचं कसं होईल. रोज रात्री मी जरी मन कठीण केलं, रोज रात्री माझे मिस्टर म्हणले उठणार आणि त्याला फोन लावणार. आला का रे घरी, काय करताय रे, जेवला का, हे केलं का. आणि तो उडवाउडवीची उत्तरं किंवा कसं पण बोलायचं, काय पण हे करायचं, असं तो लागला म्हणल्या करायचा म्हणला. आणि अगदी म्हणजे एखाद्या घरातल्या कामवाल्यांना सुद्धा लोक इज्जतीनं बोलतात म्हणल्या. तेवढी इज्जतसुद्धा त्यांना आम्हाला द्यायची बंद केलेली होती म्हणल्या. म्हणजे किती मला त्रास होत असेल ते गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे म्हणल्या. जे आईवडील ह्यातून जातात त्यांनाच माहिती असेल ह्या गोष्टी म्हणल्या. तर खूप बेकार हे झालं, ही कंडिशन झालेली होती म्हणल्या. आणि ह्या 2 वर्षाच्या पाठीमागं म्हणल्या म्हणजे आम्ही खूप त्रासात होतो म्हणल्या. 2-3 वर्ष झाली ह्या गोष्टीला, नाही सॉरी 2 वर्ष झाली म्हणल्या त्या ह्या गोष्टीला. माझा मुलगा आणि माझी सून ज्या वेळेला एकदा असंच हे करायला लागलेले होते, म्हणजे काहीतरी वादावादी चाललेली होती त्यांची म्हणल्या. आणि त्याच्यातच ते ड्रिंक वगैरे झालेलं होतं, हे पण केलेलं होतं. आणि ते जॉब वगैरे करायचे आणि व्यवस्थित दोघंही, असं काही नव्हतं म्हणल्या की जॉब करत नव्हते. जॉब सगळं व्यवस्थित करत होते म्हणल्या. पण रात्रीची काहीतरी त्यांची वादावादी झालेली होती आणि तसंच ते बाहेर पडलेले होते दोघंजण. दोघंही एकत्रच होते. आणि ॲक्सिडेंट झाला म्हणल्या, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणल्या. अक्षरशः माझ्या मुलाचं मला शेवटचं चेहरासुद्धा नीट बघायला मिळाला नाही म्हणल्या. म्हणजे तो चेहरासुद्धा नीट राहिलेला नव्हता म्हणल्या. दोघंच्या दोघं तिथल्या तिथं गेलेले होते म्हणल्या. काय ती सिच्युएशन होती म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या की हे मग आईनी द्यायचंच कशाला, असं बरेच जण म्हणतील. आईनी द्यायचंच कशाला मग, असंच जर व्हायचं होतं तर. नाही, आईनी दिलेलं होतं, आईनी त्यालाही भरपूर दिलेलं होतं, पण ते जपणं आपल्या हातात आहे म्हणतात. जे दिले गुरूंनी ते आपल्याला जपतासुद्धा आलं पाहिजे.
आपण ज्यावेळेला जीवन जगत असतोय त्यावेळेला आपल्याला गुरूंसाठी जर वेळ नसेल तर आपल्या वेळेला गुरूंकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही. मी माझ्या मुलासाठी अपेक्षा नाही केली म्हटल्यानंतर कधी, मी माझ्या मुलासाठी प्रार्थना पण नाही केली कधी म्हटला. जर त्याला स्वतःसाठी प्रार्थना करायची नसेल तर मी आईंनी जे दिली गोष्ट त्याच्यासाठी मला गिल्ट वाटायला लागलेली होती आधीच, की मी आईंना किती दूषणं दिली. कदाचित ही गोष्ट माझ्यासाठी चांगलीच नव्हती म्हणून आईंनी द्यायचीच नाही असं ठरवले असेल आणि मी तगादा लावून ती गोष्ट आईंकडनं मागून घेतली म्हणून मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय असं मला वाटायला लागलं म्हटलं. आणि ज्या वेळेला माझा मुलगा गेला, माझी सून गेली म्हटलं, दोघेही जागेवर गेलेले होते म्हटलं. आणि ज्या वेळेला ते गेले म्हणजे तुम्हाला सांगू, एक आई होते मी, मला त्रास होणार ही गोष्ट होती. पण तुम्हाला सांगते म्हणल्या, महिना दीड महिन्यात मी ह्या गोष्टीतून बाहेर पडलेले होते. फक्त आईंच्या कृपेवर मी महिना दीड महिन्यात बाहेर पडलेले होते. महिना दीड महिना मला त्रास होत होता. एवढा मोठा मुलगा, एवढ्या चांगल्या पोस्टवर जॉब करणारा मुलगा, एवढं सगळं आईंनी दिलेलं होतं वैभव, पण त्याला ते टिकवता आलं नाही. खूप वाटायचं तो आईंच्या मार्गात यावं परत, कुठंतरी काहीतरी म्हणजे त्यातनं मार्ग निघेल. हे जे वाईट मार्ग आहेत दोघांच्या, तर त्यातनं मार्ग कुठंतरी निघेल, तो वेळानं निघेल पण निघेल. पण ते पूर्णच सुटल्यामुळं तो नाही राहिला म्हणला आणि अति टोकाच्या गोष्टी त्याने केल्या. त्यामुळं त्याला पण ते भोगायला आलं, दोघांनाही ते भोगायला आलं म्हणलं. आणि खूप लवकर म्हणजे 35च्या ह्याच्यात ते दोघंही गेले म्हटल्या. खूप म्हणजे ही गोष्ट आईवडिलांनी बघावी असं कुठल्या आईवडिलांवर येऊ नये, पण ते काहीतरी भोग असतील म्हणल्या. पण आईंनी खूप लवकर बाहेर काढलं. मला असं वाटत होते मी बाहेर पडेन पण माझे मिस्टर बाहेर पडतील का नाही, पण माझे मिस्टरसुद्धा खूप लवकर ह्या गोष्टीतून बाहेर पडले म्हणलं. खूप आईंची कृपा होती. आणि आता काही नाही म्हणलं, आम्हाला त्या गोष्टीचं हे वाटत नाही. ज्या गोष्टी म्हणून मला असं वाटलं की एखादी गोष्ट गुरूंनी दिली ना तर ती समाधानानं आपण घ्यावी. जर एखादी गोष्ट लांबणीवर पडत असेल किंवा एखादी गोष्ट मिळत नसेल तर त्या गोष्टीसाठी तगादा लावू नये किंवा त्या गोष्टीसाठी हे करू नये. ती गोष्ट मिळाल्यानंतर सुद्धा सगळं संपणार आहे असं नाही. प्रॉब्लेम दुसरे पण असू शकतात. हे नाही ते नाही ते, हां मग ही संपली इच्छा दुसरी आपली निर्माण होणारच आहे. तर त्याच्यासाठी जे तुम्ही दिले त्यात सुख मानून राहायची ताकद द्या आणि सेवा करण्याची ताकद द्या असं गुरूंना मागायचं. त्या म्हणतात आम्ही खूप उपासना रिटायर्ड होतो, आम्ही खूप उपासना वाढवली, आम्ही त्यातून बाहेर पडलो, आम्ही दोघंही आता खूप छान मस्त निवांत जगतोय. मुलाचे कर्म होते ते त्यानं भोगले, आम्ही त्याला प्रत्येक वेळेला सावध केलं पण तो झाला नाही तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. मुलगी चांगली आहे, जावई चांगले आहेत, ते येतात जातात, आम्हाला बघतात, आमच्या गरजा काही असेल, समजा काही फिजिकली आम्हाला काही गरज असेल तर तेही पुण्यातच आहेत, तर ते पण लगेचच आम्हाला मदत करतात, लगेच आम्हाला धावून येतात, काही आम्हाला हे नाही. पण मुलगा त्याच्या कर्मानं तो हे झाला म्हणतात त्या. त्यामुळं गुरु जरी भेटले तरी त्यांचं चरण सोडलं नाही पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणतात त्या. गुरु जरी भेटले, गुरु जरी सोबत असले तरीसुद्धा आपण गुरूंकडनं एवढ्या अपेक्षा करतोय तर गुरूंनी सांगितलेल्या काही गोष्टीसुद्धा पाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते केलं पाहिजे प्रत्येकानं असं म्हणत होत्या काकू. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.